जाते सलामीला फलंदाजाला स्ट्राईक एंडला तो म्हणजेच रत्नेश आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजेच विवेक. रत्नेश आणि विवेक उजव्या हाताचा फलंदाज रत्नेश आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल विकास. चिका पंचांच्या 1 मिनिट थांबायचं रोहनजी प्लीज. आमचे स्कोरर जरा व्यवस्थित चेक करतायत. तांत्रिक बाबी देखील खूप महत्वाच्या ठरतात प्रणितजी, कारण या अगोदर आपण 10 वर्षा अगोदरचा विचार केला तर फक्त एक वही घेऊन आपण बसायचो आणि एक मायक्रोफोन असायचा, पण आता मात्र ग्लॅमर आलंय क्रिकेटला, टेनिस क्रिकेटमध्ये, तर आपण तांत्रिक दृष्टी देखील महत्वाची आहे कुठल्याही स्पर्धेसाठी. सामना सुरू होतोय. स्ट्राईक एंडला बॅट्समन असेल तो म्हणजेच रत्नेश, नॉन स्ट्राईकला असेल विवेक आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल विकास. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. लेट्स स्टार्ट द ब्युटिफुल गेम ऑफ क्रिकेट. पंजांच्या उजवीकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो विवेक. खूप चांगल्या पद्धतीने कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या आत चेंडू अडवला जाईल. एक धाव चपळतेने कंप्लीट केली झाली. सुरुवात चांगली होते, आक्रमक सुरुवात पाहायला मिळते, कारण इरादे स्पष्ट केले गेले होते. इनफिल्ड भेदण्याचा इरादा होता, पण मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंडचा मारा घेऊन सज्ज होते गोलंदाज विवेक. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच विवेक. विकास टू विवेक. हलकासा ओव्हर पिच होता, पद्धत त्याचा खूप चांगला वापर. चेंडू मिड विकेट क्षेत्रात अडवला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. खूप चांगलं स्वरूप आहे पाहायचं झालं तर. इनफिल्ड एवढ्या छोट्याशा सर्कलमध्ये देखील छोटंसं सर्कल आहे, त्याबाहेर मात्र सीमारेषा आहे. खूप चांगली संकल्पना. उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर. पंचांच्या माध्यमातून एक अवंतर धाव वाईटच्या स्वरूपात जोडण्याचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, आकडा गाठेल 3. पुन्हा एकदा विकास गोलंदाजी मार्कवर. बॅकफुटला जाऊन टॅप केलं जाते. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. धावसंख्या 1 ने पुढे सरकवून 4 या आकडा जाऊन पोहोचते. आतापर्यंत विचार केला तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजूनपर्यंत एकही चौकार षटकार आला नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज विकास. स्ट्राईक बॅट्समन असेल आता विवेक, जो वैयक्तिक 1 धावांवर खेळतोय. उजव्या हाताचा फलंदाज विवेकसाठी गोलंदाजी मार्कवर विकास. सरळ क्षेत्र खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाज विकास कडून. खूपच चांगल्या पद्धतीने मोटिव्ह दिसतोय की समोरील फलंदाजाला स्वतःवर हावी होऊ देत नाहीये गोलंदाज विकास. धावसंख्या झाले बिनबाद 5 धावा. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय विकास, कारण या सर्क्युलर बॉक्सचा विचार केला या अगोदर सामन्यामध्ये 6 षटकामध्ये 61 धावा अक्षरशः कुठून काढल्या होत्या, आणि त्या अनुषंगाने फलंदाजी या सामन्यामध्ये होत नाहीये. चेक केलं जात आहे आणि एक परंपरा आहे बॉक्स क्रिकेटमध्ये चेक करणं. धावसंख्या झाली ती म्हणजेच 5. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला, व्यवस्थित कनेक्ट होऊ शकला नाही. अडवलं जाते, थांबवलं जाते. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5. धावसंख्या झाली ती म्हणजे 5 चेंडू 5 धावा. प्रणितजी तुम्ही तर पारंपरिक 5 चेंडू 5 धावा झाल्यात, आणि प्रणित म्हणायचं झालं तर पारंपरिक समालोचक आहेत बॉक्स क्रिकेट बिर्ला मैदानामध्ये कुठेही असलं तर प्रणित नसतील असं होऊच शकत नाहीये, कारण खूप दांडगा अनुभव आहे प्रणित यांना बॉक्स क्रिकेटचा. सर्व धागेदोरे त्यांना व्यवस्थित माहिती आहेत. सर्व संघ, सर्व खेळाडूंची नावं त्यांना अचूक माहिती आहेत. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकात. धावसंख्या झाली बिनबाद 5. स्ट्रिप आउट झाले. सरळ षटक खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. चेंडू सीमारेषा पार. पहिला चौकार. धन्यवाद डीजे. इथे मात्र मनीषदा नक्कीच षटक संपते पहिलं. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावसंख्येवर झालेल्या आहेत. एक चांगली आक्रमक सुरुवात मी म्हणेन. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा होत्या, आणि शेवटच्या चेंडूवर सरळ रेषेत येऊन एक स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. जो कोणतंही क्रिकेट असू दे, ओव्हरआर्म असू दे, अंडरआर्म असू दे, बॉक्स असू दे, जो क्रिकेटमध्ये एक बॅट्समनचं ब्रह्मास्त्र मानलं जातंय, तो स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 9. पहिलं षटक समाप्त होतंय. लगेच दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन येतोय. यस मनीष, बघायला गेलं तर सचिन हे क्रिकेट इतिहासातील एक सगळ्यात मोठं नाव आहे, आणि त्याच नावाचा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन. स्ट्राईकवर आहे विवेक. नॉन स्ट्राईकला रत्नेश, ज्यांनी मागच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर एक चौकार लगावला होता. प्लीज मी विनंती करतोय, टीम मीटिंग्स कमी घ्या मित्रांनो, कारण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. त्यामुळे आपल्याला भरपूर सामने अजून या सामन्यानंतर देखील खेळवायचे आहेत. नक्कीच या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो नक्कीच सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ येथे होणार आहे. त्यामुळे संघर्ष तर करावा लागेल, नक्कीच तडजोड करावी लागेल, चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल, तरच हा सामना जिंकू शकतायत. सचिन टू विवेक. पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये कट करतोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणी
क्रिकेटला थोडंसं फुटबॉलचं स्वरूप दिलं जात आहे आणि या दरम्यान 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणी पाहिलं गेलं की कुठेतरी वाकून चेंडू अडवू शकत नाहीये, त्यामुळे पायाचा पदतालीत त्याचा वापर केला जातोय आणि कुठेतरी 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या जात आहेत. धावसंख्या झाले 11 धावा. एक भव्य दिव्य आयोजन पाहतोय आपण. भाईंदरचा मानाचा चषक 2020 मध्ये या वर्षाच्या अखेरीस ही स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच कुठेतरी क्रिकेटची सुरुवात मीरा भाईंदरच्या नगरीमध्ये या राईच्या मैदानात होताना दिसते. एक आगळं वेगळं भव्य आयोजन आपण पाहतोय. मोहित पाटील, गणेश खिनी आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत. 2 ते 3 महिन्यापासून या स्पर्धेची प्लॅनिंग व्यवस्थितरित्या केली जात होती आणि आज मात्र स्पर्धेचा दिवस येतोय. थोडीशी वरुण राजाची कृपा देखील झाली होती. पुन्हा एकदा सचिन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सामना करायला विवेक. मागच्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. आता पाहायचंय कशा पद्धतीने सामना करतो सचिन. याचा एक आगळेवेगळे एक्शन आहे. वेगवान गोलंदाजी, परंतु पंचांच्या दृष्टिकोनात स्वैर चेंडू, अवांतर चेंडू. पुन्हा एकदा सचिन गोलंदाजी मार्कवर. आता मात्र अतिशय सुंदर चेंडू पडल्यावर थोडासा चेंडू वळतोय. काहीच समजत नाहीये. बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. भरपूर वेळानंतर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, ती म्हणजे सचिन मार्फत. हे 2 असे संघ आहेत ज्यांनी एक एक सामना आपला जिंकलेला आहे आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये एकमेकांचा सामना करत आहेत. तो म्हणजे साई सेंट्रल पार्क विरुद्ध तेजस 11 असा चालू असलेला सामना. मात्र अजून एक चांगला चेंडू. बॅटची कड घेतले आणि काय घडलंय तिथे. यस, चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. यस, वेलकम डीजे. यस, धन्यवाद डीजे. इथे मात्र डीजे रुस्तम मार्फत अतिशय सुंदर कामगिरी पाहायला मिळते. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झाले त्या म्हणजे 16 धावा. 16. याचा धावा झाले त्या म्हणजे 16 धावा. पुन्हा एकदा सचिन इन ऍक्शन मध्ये येतोय. आता मात्र पुन्हा एकदा ती चूक. स्वैर मारा, अवांतर चेंडू. कुठेतरी मागच्या सामन्यामध्ये चंदू सरांनी सांगितलं होतं या बॉक्स क्रिकेटमध्ये 2 गोष्टी भरपूर महत्वाच्या असतात. त्या म्हणजे एक म्हणजे अवांतर धावा जो संघ कमी देईल तो संघ विजयी ठरत असतो आणि दुसरं म्हणजे क्षेत्ररक्षण. इथे मात्र वारंवार तीच चूक होते. आता मात्र लोअर फुल टॉस पाहायला मिळतो. बॅटची कट घेते यष्टिरक्षक स्वतः. गोलंदाज यष्टिरक्षक स्वतः चेंडू उचलतोय. 1 धाव मिळते. 18 धावा. आमचे गुणलेखक तुषार पाटील पहिल्या सामन्यापासून अतिशय सुंदर इथे कामगिरी बजावताना दिसत आहेत. तसेच आमचे युट्यूबच्या माध्यमातून कामेश आहेत, कुणाल आहेत आणि त्यांची संपूर्ण JTC लाईव्हची टीम अतिशय सुंदर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील आम्ही खूप खूप आभार मानतोय. आजच्या दिवसातील तिसरा सामना भाईंदरचा मानाचा चषक 2020 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. इथे मात्र अजून एक उत्कृष्ट चेंडू, परंतु नो चेंडू म्हणून घोषित होतोय. अजून एक अवांतर धाव मिळते. चेंडूला वेग भरपूर होता परंतु अवांतर चेंडू घोषित होतोय. या अवांतर धावा कुठेतरी नंतर जाऊन भरपूर महाग पडत असतात. धावा झाले 19 धावा. स्ट्राईकवर आहे रत्नेश, नॉन स्ट्राईकला विवेक. इथे मात्र अजून एक धाव धावून पूर्ण होते. धावा झालेत 20 धावा. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे, कारण बघायला गेलं तर अवांतर चेंडू भरपूर आले आहेत. मला वाटतंय 2 वाईट चेंडू आणि 1 नो चेंडू, त्यामुळे 3 अवांतर चेंडूमुळे षटक थोडंसं लांबतंय. धावसंख्येकडे लक्ष दिलं. धावा झालेत 20 धावा. ते मात्र अतिशय सुंदर फटका आहे. चेंडू जातोय आणि सरळ पडद्याला आदळतोय. 6 धावा. यस, वेलकम डीजे.
यस धन्यवाद डीजे. षटक संपतंय इथे मात्र 2 धावा झालेत त्या म्हणजे 26 धावा. यस मनीष सर काय म्हणाल 13च्या सरासरीने इथे संघ मजल मारताना दिसतोय तो म्हणजे साई सेंट्रल पार्क. हाच जो संघ आहे ज्यांनी 6 षटकाच्या समाप्तीनंतर 61 धावा केल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये आणि इथे मात्र तशीच आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा झालेल्या आहेत. ओव्हर टू यू मनीष सर. धन्यवाद प्रणित सर. पाहायचं झालं तर या अगोदरच्या सामन्यामध्ये 61 धावा कंप्लीट केल्यात आणि आता 2 षटकांना 26 धावा म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स खूप भरभरून आहे या संघामध्ये जाणवत आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या आणि त्यांना माहिती आहे की त्यांचे फलंदाज पुढील मधल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जोडू शकतात म्हणून सुरुवात मात्र सावध केली पण त्यानंतर मात्र आक्रमक पवित्रा घेतला गेलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13च्या धावगतीने 26 धावा जोडल्या आहेत. आता कुठेतरी गिअर अप व्हावं लागेल ते म्हणजेच साई सेंट्रल पार्क या संघाला कारण खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी होते पण आता तेजस 11 जो संघ आहे क्षेत्ररक्षण करतोय त्याला देखील थोडंसं स्वतःच्या गोलंदाजीवर लक्ष द्यावं लागेल कारण 61 70 75 80 या धावांपर्यंत मजल जाऊ शकेल जर याच धावगतीने खेळ झाला तर. गोलंदाजी मार्ग गोलंदाज येतोय तो म्हणजेच विकास. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज लागते. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या माध्यमातून अडवला जाईल तोवर एक धाव कंप्लीट केली जाते. विकासला का बोलवलंय तर पुन्हा एकदा धावांना अंकुश लावण्यासाठी विकासला आमंत्रित केलं गेलंय कारण पहिल्या षटकामध्ये खूप चांगली धारदार गोलंदाजी त्यांनी केली होती म्हणूनच की काय कर्णधाराने पुन्हा एकदा विश्वास दर्शवलाय. धावसंख्या झाले बिनबाद 27. एक चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी जमवतोय तो म्हणजेच साई सेंट्रल पार्क. खूप चांगल्या पद्धतीने रूम बनवला कव्हरच्या दिशेत गुडघे वाकून ड्राईव्ह केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण फक्त एकच धावसंख्या झाली 28. बिनबाद 28 धावा झाल्यात आतापर्यंत पहिल्या गड्यासाठी. एक चांगली भागीदारी बनते. एक चांगला कॉन्फिडन्स लेवल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडू अडवतोय तोवर एक धाव. धावसंख्या एकने पुढे सरकेल. धावसंख्या 29 झाली. जशी सुरुवात पहिल्या षटकाची केली होती तशीच सुरुवात तिसऱ्या षटकाची सुद्धा करतोय गोलंदाज विकास. आतापर्यंत 3 चेंडू त्याने हाताळलेत आणि 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाला मार बसला होता त्याला हिलिंग करण्याचं काम करतोय तो म्हणजेच गोलंदाज विकास. पुन्हा एकदा थोडंसं चर्चा विमर्श होतोय या मैदानावर. खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा आयोजित केली गेली. एक बॉक्स क्रिकेटचा वारसा पुढे नेण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली गेली. त्याचा वापर व्यवस्थित कनेक्ट होऊ शकला नाहीये. गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये स्वतः चेंडू अडवेल. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 4 चेंडूच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 29 धावा. विकास फ्लिक केला जातो आपण यावेळेस क्षेत्ररक्षकाला चकवता येईल. वेट फॉर अंपायर सिग्नल अँड इट इज 1 रन. एक धाव मिळेल फक्त. धावसंख्या 1 ने पुढे सरकून 30 या आकड्यावर पोहोचते. खूप चांगली गोलंदाजी करतोय म्हणजेच विकास. विकासने मात्र तेजस 11 संघाचा विकास केला असं म्हणण्यास हरकत नाही कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 होत्या आणि आता मात्र जवळपास 17 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या झाली फक्त आणि फक्त 30. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातला. पुन्हा एकदा परंपरेनुसार चेक केलं जाते शेवटच्या चेंडूवर. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तर म्हणजे विवेक जो वैयक्तिक 17 धावांवर खेळतोय. एक चांगली फलंदाजी विवेकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मधून भेदण्याचा इशारा प्रयत्न झाला होता. धावचीची संधी होती. पंचांकडे लक्ष वेधलं जाईल. नॉट आउट आणि अशा पद्धतीने षटक संपते तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर साई सेंट्रल पार्क संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच बिनबाद 32 धावा. तर प्रणितजी खूप चांगल्या पद्धतीने फेरबदल होताना पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या त्यानंतर 26 झाल्या आणि आता 32 झाल्या. तर सर्व गोलंदाज प्रयत्न चांगले करतायत पण आता मात्र पुढील 3 षटकामध्ये हेच प्रयत्न जारी ठेवावे लागतील तेजस 11 संघाला. यस नक्कीच जवळजवळ बघायला गेलं तर अर्धा पल्ला गाठलेला आहे असं आपण म्हणू शकतोय कारण 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 32. कुठेतरी धावांचा ओघ चांगला होता 2 षटकांनंतर तो कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न एक प्रामाणिक प्रयत्न मी म्हणेन विकास यांनी केलाय कारण या तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा आल्या आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा झाल्यात. अजून 3 षटक उर्वरित आहेत त्यामध्ये बघायचं आहे कशा पद्धतीने फलंदाजी आणि गोलंदाजी होते कारण जर तुम्हाला सेमीफायनल मध्ये पोहोचायचं असेल तर हा सामना तुम्हाला कंपल्सरी जिंकावा लागेल आणि सामना जिंकण्यासाठी तुमच्या समोर एक मोठं आव्हान आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. नवीन गोलंदाज मला वाटतं विघ्नेश येतोय ज्याने मागच्या सामन्यामध्ये देखील अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती. पंचांकडे लक्ष दिलं तर 2 अनुभवी पंच जे बॉक्स क्रिकेटमध्ये भरपूर वर्ष आपली सेवा देत आहेत. रोहन किनी मॅन फ्रॉम घोडबंदर त्यानंतर यतिराज देवरुखे मॅन फ्रॉम मीरा रोड हे 2
पंच आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत. फलंदाज मैदानात, सलामीला आलेली जोडी अजूनही मैदानात सुखरूप आहे. रत्नेश आणि विवेक. विघ्नेश येतोय गोलंदाजी मार्कवर. सामना करेल रत्नेश. धावसंख्या आले 32 धावा, 32. पहिला चेंडू विघ्नेश याचा पंच ऍक्शन मध्ये येत आहे. अवांतर चेंडू म्हणून घोषित केला जातोय. कुठेतरी अवांतर धाव्यांवर जर नियंत्रण ठेवलं तर नक्कीच अजून चांगली गोलंदाजी होऊ शकते. इथे मात्र बॅक टू द बॉलर खेळून काढला होता. थोडंसं फंबल होतंय. शेवटच्या क्षणी चेंडू निसटतोय गोलंदाजाच्या हातातनं, त्यामुळे एक धाव मिळते. स्ट्राईक चेंज होते. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय तो म्हणजे विवेक. अतिशय सुंदर फलंदाजी करतोय. 11 चेंडूमध्ये तब्बल 19 धावा केल्या आहेत आपल्या संघासाठी. तोच विवेक पुन्हा एकदा सामना करेल विघ्नेश याचा. इथे मात्र अतिशय सुंदर चेंडू, थोडासा चेंडूचा वेग काढून घेतला होता. स्लोअर वन पद्धतीचा ऑब्रेक पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणी पॉइंट रिझन मध्ये ढकलून दिला. एक धाव प्राप्त करतोय तो म्हणजे विवेक. आता मात्र मला वाटतं लॉलीपॉप डिलेव्हरी, फुल टॉस, त्याचा चांगला फायदा. 4 धावा. यस डीजे. धन्यवाद डीजे. या 4 धावांनी धावसंख्या झाली ती म्हणजे 39, 39 विदाउट लॉस. अतिशय सुंदर भागीदारी पाहायला मिळते सलामीची. अजून एक चांगला फटका. एक धाव देऊन जातोय. धावा झाले 40 धावा. चार चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. याचे 4 चेंडू झाले आहेत. पहिला चेंडू अवांतर हाताळला होता, त्यामुळे 4 चेंडू झालेत. इथे मात्र अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की एक मोठा फटका या षटकामध्ये आलेला आहे, त्यामुळे जास्त घाई करण्याची आपल्याला काही गरज नाहीये. एकेरी दुहेरी धावांनी देखील धावफलक हलका राहू शकतोय आणि तेच दाखवून दिलं जात आहे दोन्ही सलामीवीरांमार्फत. रत्नेश याची वैयक्तिक खेळी बघितली तर 11 चेंडूमध्ये 15 धावांवर खेळतोय. त्यानंतर विवेक एक फ्रंट रोल मध्ये दिसतोय, तो म्हणजे 13 चेंडू आणि 21 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी दोन्ही फलंदाजांमार्फत. इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह पुन्हा एकदा रत्नेश मार्फत. चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 42, 42. 4 षटकांच्या समाप्तीनंतर मनीष सर काय म्हणाल? षटक झालेत टाकून ती म्हणजे 4, धावा झालेत 42. आणि अजूनही महत्वाची गोष्ट म्हणजे बॅटिंग पॉवर प्ले अजूनही बाकी आहे, जिथे हाणामारी अजून होऊ शकते. प्रणितजी, प्रॅक्टिकली विचार केला तर धावगती आहे ती म्हणजेच 10.50चं. तर याच धावगतीने खेळ झाला तर 63 ते 65 धावा प्रॅक्टिकली आपण विचार केला तर होऊ शकतील. बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे. आणि जर आता मात्र स्वतःचे इरादे स्पष्ट केले, म्हणजे फलंदाजांनी आपले इतर इरादे स्पष्ट केले तर 70-75 होऊ शकतील. आणि गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली तर 55-50 पर्यंत देखील अडवू शकतील. तर या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. प्रॅक्टिकली विचार केला तर 63 ते 65 धावफलकावर लागल्या जाऊ शकतील. 5वा गोलंदाज या पहिल्या डावातला तो म्हणजेच राहुल गोलंदाजी मार्कवर येतोय. पंचांच्या उजवीकडे गोलंदाजीवर सज्ज होते. धावसंख्या 42 झाले. बिनबाद 42 धावा. एक चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी आणि आजच्या दिवसातली एक सर्वोच्च भागीदारी म्हणू शकतो पहिल्या विकेटसाठी. खूप चांगली फलंदाजी करतात. अजूनही 9 फलंदाज तंबूमध्ये त्यांच्या फलंदाजीची वाट पाहतात, पण हे 2 फलंदाज मात्र बहारदार फलंदाजी करतात. विवेकने आपले वैयक्तिक 21 धावा जोडल्यात आणि रत्नेशने आपल्या वैयक्तिक 16 धावा जोडल्यात. विकासच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली. एकही गडी बाद करता आला नाहीये, पण 15 धावा त्याने खर्च केल्या. सचिन थोडासा मागडा ठरलाय. एका षटकामध्ये त्याने 17 धावा खर्च केल्या आणि विघ्नेशने 10 धावा खर्च केल्यात. या विचार केला तर गोलंदाजांनी म्हणावी तशी कामगिरी या पहिल्या डावामध्ये केली नाहीये तेजस 11 संघाच्या. तर आता कुठेतरी विकेटचा शोध घेणं खूपच अनिवार्य असेल जर धावांना रोख लावायचा असेल, कारण कॉन्फिडन्स लेवल आहे दोन्ही फलंदाजाची ही 7व्या आसमानावर आहे, विवेकची आणि रत्नेशची. तर आता कुठेतरी या जोडीला फोडावं लागेल. स्टेप काढून खेळण्याचा प्रयत्न. इंटू द गॅप. चेंडू निघून जातोय. 4 धावांचा चौकार कमंडीचे. थँक्यू. 42 + 4 म्हणजे 46 धावा झाल्यात. या 5व्या षटकाची सुरुवात मात्र आक्रमक झाली. पदललितेचा वापर, स्टेप आउट झाले, चेंडूला ओळखलं आणि खूप चांगल्या पद्धतीने कव्हरच्या दिशेत 4 धावा खेचून काढल्यात. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर राहुल सज्ज होते. दिशा हलकीशी भरकटली. यष्टीरक्षकाला देखील चकवलं गेलंय. डिरेक्ट हिट झालाय. पंचांच्या माध्यमातून मात्र लक्ष वेधलं जाईल आणि पंच देखील खूपच चांगल्या पद्धतीने निर्देश करतात, कारण एक चांगली स्पर्धा आहे आणि कुठे चूक होऊ नये म्हणून मात्र
मत घेतलं जाते थर्ड अंपायरचं. वाईडच्या माध्यमातून एक धाव जोडली जाईल. धावसंख्या मात्र दोन्ही पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 48 धावा. खूप चांगल्या पद्धतीने धावांचा ओघ वाढत चाललाय. साई सेंट्रल पार्क या संघाचा मिळेल त्या पद्धतीने धावा येत आहेत. बॅटच्या माध्यमातून म्हणा किंवा अवांतरच्या माध्यमातून म्हणा धावा येत राहिल्या. धावसंख्या झाली 48. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. एक धाव मिळेल. धावसंख्या एकने पुढे सरकून 49 या आकड्यावर पोहोचते. खूप चांगले प्रयत्न दिसत आहेत फलंदाजाचे, पण आता कुठेतरी अपुरे प्रयत्न दिसत आहेत तेजस 11 संघाच्या गोलंदाजाचे. कारण खूपच वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू तुम्ही हाताळू शकता, तुम्ही गतीमध्ये परिवर्तन करू शकता, तर हे सगळं कुठेतरी दिसत नाहीये. ते म्हणजे तेजस 11 संघाच्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा राहुल सज्ज आहे. दिशा भरकटले. यष्टीरक्षकाने जीवांचा आकांत करून चेंडू अडवलाय, पण मात्र वाईडची एक धाव मिळेल. 50 पूर्ण झाल्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. 50 पूर्ण झाले. साई सेंट्रल पार्क आणि सलामीची भागीदारी 50 धावांची नाबाद भागीदारी झाली. स्ट्राईक बॅट्समन असेल रत्नेश. खूपच चांगल्या पद्धतीने जागा बनवली, खेळण्याचा प्रयत्न झाला आणि झेलचीच्या स्वरूपात पहिल्या विकेटचं पतन. चेंडूचा खेळ करून 20 धावा जोडून आपल्या संघासाठी तंबूच्या दिशेने परत झालाय आणि रत्नेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय गिरीश. 50 धावांवर पहिला विकेट डाऊन झालाय. एक चांगली भागीदारी म्हणायला हरकत नाहीये आणि या भागीदारीचा खूप जास्त फायदा होऊ शकेल. कारण आतापर्यंत चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातले 9 आणि अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना फक्त एकच गडी बाद झालाय. म्हणजेच काय, एक सलामीचा फलंदाज बाकी आहे ज्याच्याकडे खूप मोठा अनुभव आहे या खेळपट्टीचा आणि नवीन येणारा फलंदाज कशी कामगिरी करतोय ते पाहणं गरजेचं असेल. कारण विवेक एक बाजूने किल्ला लढवतोय, त्याने आपले वैयक्तिक 22 धावा जोडल्यात, 14 चेंडूंचा त्याने सामना केलाय आणि आता मात्र स्ट्राईकवर नवीन आलेला फलंदाज गिरीश आहे. गोलंदाजी मार्कवर राहुल. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, खूप चांगला प्रयास झालाय पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडून, मात्र एक धाव काय अडवू शकला नाहीये. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या झाली ते म्हणजे 51. ऍप्रिसिएशन खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही क्रिकेटच्या मैदानामध्ये कुठली तरी चांगली कामगिरी करताय तर ऍप्रिसिएशन खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मात्र कॉन्फिडन्स लेवल त्या खेळाडूची वाढवली जाते, तर ऍप्रिशिएट केलं जाते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. धावसंख्या झाली ती म्हणजेच एक गडी बाद 51 धावा. चेंडू फेकून झाल्यात या 5व्या षटकातले 4. बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा उचलेल का साई सेंट्रल पार्क पाहायचंय. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले होते. पंचांनी निरीक्षण केलंय. उजव्या यष्टीच्या नियंत्रण रेषेच्या खूप जास्त बाहेर असल्या कारणामुळे वाईडचा इशारा केलाय. धावसंख्या एकने पुढे सरकून 52 या आकड्यावरून पोहोचते. स्ट्राईक बॅट्समन असेल तो म्हणजेच विवेक. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे 5व्या षटकातल्या. गोलंदाजी मार्कवर राहुल. राईट आर्म अराउंड. लेग साईडच्या खूप जास्त बाहेर. पंचांच्या माध्यमातून अवंतरचा इशारा येतोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 53 धावा, 53 रन्स. मी म्हणालो होतो प्रॅक्टिकली विचार केला तर 63 ते 65 धावा होऊ शकतील, पण फलंदाजाने चांगला प्रयत्न केला तर 70 देखील पार होऊ शकेल आणि गोलंदाजाने प्रयत्न केला तर 50च्या आत देखील अडवलं जाऊ शकेल. पण आता मात्र फलंदाजी करणारा संघ चांगले प्रयत्न करतोय, जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयास करतोय. धावसंख्या झाली 53. घाई करा मित्रांनो, कारण वेळेचं बंधन नसलं तरी वेळेचं बंधन आहे. दोन्ही गोष्टी आहेत, कारण रात्रीचा वेळ आहे पण त्यानंतर मात्र पोलीस प्रशासन देखील आपल्याला सहकार्य करते, पण आपण देखील जास्त फायदा उचलता कामा नये. चांगला ड्राईव्ह आहे. चेंडूमध्ये तो म्हणजेच वाईड ऑफ लॉंग ऑनला एकदा पूर्ण केली जाते. धावसंख्या झाली ती म्हणजे 54 धावा. शेवटचा चेंडू असेल 5व्या षटकातला. लास्ट बॉल. एक सफलता मिळाली या षटकामध्ये. स्ट्राईकवर असेल बॅट्समन गिरीश. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेला स्पर्श करतोय. 4 धावांचा चौकार येतोय. धन्यवाद डीजे. या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेत त्या म्हणजे 58. 58 लॉस फॉर 1 विकेट. जर मॅच समरीकडे लक्ष दिलं तर विवेक जो सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानात उपलब्ध दिसतोय. 15 चेंडूंचा सामना केलाय. 23 धावांवर नाबाद खेळतोय. त्यानंतर रत्नेश बाद झाला होता, परंतु आपल्या संघासाठी 20 धावांचं योगदान दिलंय आणि आता मात्र आला गिरीश. इथे एक चौकार ठोकून 5 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देतोय. विघ्नेश येतोय. विघ्नेश याने एक षटक हाताळलं होतं, त्यामध्ये 10 धावा दिल्या होत्या त्यांनी आणि इथे मात्र पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं
आणि संघाचं शेवटचं आणि महत्त्वाचं षटक हाताळण्यासाठी विघ्नेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर आहे विवेक. भरपूर फॉर्म मध्ये असलेला फलंदाज विवेक आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर अनुभव आलाय त्याला खेळपट्टीचा, त्यामुळे हे 6 चेंडू महत्त्वाचे ठरणार आहेत. पहिला चेंडू दडपण कुठेतरी दिसतंय, कारण विवेक अतिशय भन्नाट फॉर्म मध्ये आहे. अवांतर चेंडूने सुरुवात करतोय तो म्हणजे विघ्नेश. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झाल्या आहेत 59, 59 धावा. ते मात्र अतिशय सुंदर फटका, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. एक धाव काही रोखू शकत नाही. धावा झाल्यात 60 धावा. याच संघाने मागच्या सामन्यामध्ये 61 धावा केल्या होत्या आणि इथे मात्र स्वतःचाच विक्रम तोडण्याच्या पायरीवर येऊन पोहोचलेले आहेत. अजून एक चांगला चेंडू विघ्नेश मार्फत. 61 धावा झालेल्या आहेत. भाईंदरचा मानाचा चषक ही एक प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा पंच ऍक्शन मध्ये येताना दिसत आहेत. स्वैर चेंडू, अवांतर चेंडू, भरपूर अवांतर धावा दिल्या जात आहेत. 62 धावा. इथे मात्र सरळ रेषेत पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट परिधान केलेला हा खेळाडू आहे. मागच्या सामन्यामध्ये भन्नाट कामगिरी केली होती. ते मात्र गिरीश मार्फत अजून एक चांगला ड्राईव्ह, चांगली फेकी, अतिशय फास्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. या बॉक्स क्रिकेटमध्ये, या अंडरआर्म नाईटमध्ये अतिशय सुंदर क्रिकेट आपण पाहतोय. आणि जर एक्स्ट्रा धावांवर जर लक्ष दिलं तर तब्बल 11 धावा अतिरिक्त रूपाने आलेल्या आहेत. जसं 1.5 चेंडू आहे, फलंदाजाची ऍक्शनच झाली नव्हती. पंच तिथे उपलब्ध आहेत. प्लीज विनंती करतोय, आर्ग्युमेंट करू नका मित्रांनो, कारण पंच हे देवाचं स्वरूप आहे क्रिकेटमधला. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो. धावा झाले त्या म्हणजे 64, 64, लॉस फॉर 1 विकेट. प्लीज मी विनंती करतोय, जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांना की आपल्यामुळे कोणत्याही प्रकारचा खेळाडूंना त्रास होणार नाही या गोष्टीकडे लक्ष द्या मित्रांनो, कारण एक आकर्षक सुंदर क्रिकेट आपण पाहतोय. सामना करतोय तो म्हणजे विवेक. इथे मात्र ब्लॉक होल मध्ये चेंडू. शेवटच्या क्षणी विवेक स्वतःला सॅक्रिफाईस करतोय, कारण स्ट्राईक द्यायची होती गिरीश याला. यस डीजे. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज नक्कीच नॉन स्ट्राईक एंडला पोहोचेल. प्रथमेश स्ट्राईक वर आहे. गिरीश, एक चौकार गिरीशाने ठोकला होता. ते मात्र रोवर फुलटो चांगला तितकासा फायदा घेत आला नाहीये. एक धाव मिळते. या दरम्यान षटक संपतायत मला वाटते 6 धावा झालेत, त्या म्हणजे 65 धावा झालेल्या आहेत आणि 66 धावांचं एक मोठं उद्दिष्ट 66 धावांचं एक मोठं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. यस, वेलकम डीजे. धन्यवाद डीजे. 66 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. यस, मोहित पाटील, जनक पाटील मायक्रोफोनशी संपर्क साधायचा आहे. लगेचच सामन्याला सुरुवात होईल.
सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. जयेश खरत आणि राहुल पुळेकर हे दोन सलामीवीर मागच्या सामन्यातील या सामन्यात देखील ओपनिंग साठी आले आहेत. गोलंदाजी मार्कवर मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर अजय गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसेल. आता मात्र एक चांगली चुरस पाहायला मिळेल. मनीष सर बघायला गेले तर दोन मॅन ऑफ द मॅच एकमेकांसमोर आले आहेत. त्यामुळे आता मात्र काहीतरी संघर्ष मोठा पाहायला मिळेल, कारण मागच्या सामन्यातील दोन्ही मॅन ऑफ द मॅच घेतलेले खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. स्ट्राईकवर आहे जयेश, नॉन स्ट्राईकला राहुल, गोलंदाजी मार्कवर अजय सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. जयेश याला 66 धावांचं एक मोठं आव्हान ठेवण्यात येत आहे. मैदानाकडे वळूया पुन्हा एकदा. अजय पहिला चेंडू घेऊन, पहिला चेंडू इथे मात्र अतिशय सुंदर ड्राईव्ह होता, परंतु नशिबाची साथ थोडीशी कमी आपण बघू शकतोय, कारण शेवटच्या क्षणी चेंडूने उसळी घेतले. ज्यावेळी बॅटच्या मधून हा चेंडू निघाला होता तेव्हा असं वाटलं होतं की हा चौकार जाईल की काय, परंतु शेवटच्या क्षणी तसं काही घडत नाही. एका धावेने धावसंख्येला प्रारंभ होतोय. श्री गणेशा होतोय, तो म्हणजे तेजस 11 संघाचा. पुन्हा एकदा अजय, पुन्हा एकदा. आता मात्र अजून एक सुंदर फटका, तेवढंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गोलंदाजाला कसली साथ हवी असते तर गोलंदाजाला त्याच्या क्षेत्ररक्षकांची साथ हवी असते. जर गोलंदाजी अचूक टप्प्यावर होत असते, परंतु तेवढीच साथ त्याला जर क्षेत्ररक्षकांनी दिली तर नक्कीच तो अजून बहारदार गोलंदाजी करू शकतोय, आणि तेच इथे पाहायला मिळत आहे. ते म्हणजे साई सेंट्रल पार्कच्या सर्व क्षेत्ररक्षकांमार्फत अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आणि प्रथमच स्ट्राईकवर येतोय या सामन्यामध्ये, तो म्हणजे राहुल पुळेकर सामना करेल अजय याचा. अजय देखील अतिशय सुंदर गोलंदाजी दाखवून देतोय. मी मागच्या सामन्यामध्ये का मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावलं होतं. अजय टू राहुल, टॅप करतोय, एक धावेने प्रारंभ करतोय आपल्या वैयक्तिक खेळीचा. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झाले 3 धावा. अतिशय संथ क्रिकेट सुरू आहे. भाईंदरचा मानाचा चषक 2020 आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून. युट्यूबवर JTC लाईव्ह मार्फत आपण हे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतोय. भाईंदरचा मानाचा चषक 2020 एक आगळं वेगळं स्वरूप आहे या स्पर्धेचं. 4 संघ आपल्याला वसई, विरार, पालघर या विभागातनं पाहायला मिळत आहेत. त्यानंतर येणारे 4 संघ हे मुंबई उपनगर या विभागातनं, आणि त्यानंतर उद्याचे 10 संघ आहेत ते मीरा भाईंदर परिसरातील असणार आहेत. त्यामुळे सर्व खेळाडूंना समान संधी उपलब्ध करून देण्याचं काम आयोजकांमार्फत करून देण्यात आलेलं आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय, कारण पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे थोडंसं रिस्ट्रिक्शन्स आहेत. याचा अजय टू जयेश, ते मात्र अतिशय सुंदर फटका, थोडासा स्टेप आउट आले आणि चेंडू सर 4 धावांसाठी. यस डीजे. धन्यवाद डीजे. इथे मात्र 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावा झालेत 7. प्लीज विनंती करतोय, वारंवार असं 4 चेंडू टाकून झालेत, धावा झालेत तर त्या म्हणजे 7. वेळ वाया घालवू नका मित्रांनो, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, थोडंसं आपल्याला नियमांचं पालन करायचं आहे. त्यामुळे मी वारंवार विनंती करतोय की वेळ वाया घालवू नका. पुन्हा एकदा अजय टू जयेश. अवांतर चेंडू घोषित होतोय पंचांमार्फत, आणि इथे मात्र मिसफील्ड. यस डीजे. कैश चाहिए मुझे, कैश चाहिए, कैश चाहिए मुझे, कैश चाहिए, पैसा फेंक तमाशा देख, धन्यवाद डीजे. नाचेगी पिंकी फुल. इथे मात्र चूक होते ती म्हणजे अजय मार्फत
सर्वप्रथम तर अवांतर चेंडू आणि त्यानंतर मिसफील्ड होते, म्हणजे 1+4 5 धावा अवांतरच्या रूपाने मिळत आहेत. त्या म्हणजे तेजस 11 संघाला कुठेतरी नशिबाची साथ मिळते आणि या 5 धावांनी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावा झाले तर 12 धावा. आता मात्र कुठे दडपण दिसायला लागलंय, ते म्हणजे अजय सारख्या एका नावाजलेल्या गोलंदाजावर अवांतर धावा झाले तर 13 धावा. 66 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलेलं आहे. तरी देखील इथे मात्र एक धाकड सुरुवात म्हणेन मी तेजस 11 संघाची, कारण जयेश घरत सारखा एक मोठा फलंदाज इन फॉर्म मध्ये आहे. 2 चौकार ठोकलेत अतिशय सुंदर जयेशाने. ते मात्र अजून एक सुंदर फटका, परंतु तेवढंच वेगवान क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. धावा झाले तर 14 धावा. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. पहिल्या षटकातील धावा झाले तर 14. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतो म्हणजे राहुल पुळेकर सामना करेल अजयचा. धावा झाले तर 14 धावा. 66 धावांचं आव्हान आहे आणि जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र इथे मिळते, ती म्हणजे तेजस 11 संघाला. अजून एक सुंदर फटका, चेंडू सीमारेषा पार, चौकार, षटक संपतंय पहिलं. धावा झाले तब्बल 18. पंगा नहीं करना, दंगा नहीं करना. षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 18 धावा धाव फलकावर लगावल्या जात आहेत तेजस 11 संघामार्फत. मनीष सर काय म्हणाल, 66 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकामध्ये 18 धावा, तुम्ही जे आव्हान दिलेलं आहे ते आम्ही स्वीकारलेलं आहे असंच काही दाखवून देत आहेत का तेजस 11 संघ? नाही प्रणित सर, मला एक गोष्ट आवर्जून सांगायची, वेळ प्रत्येकाची सारखी नसते. या अगोदर सामन्याचा विचार केला तर सुमित डेकेळ सारखा एक बाहुबली समोर फलंदाज असताना अजयने चांगली गोलंदाजी केली होती, पण आता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये थोडासा मार बसतो. म्हणजे वेळ प्रत्येकाची सारखी नसते. स्वतःवर विश्वास ठेवून, सरावावर विश्वास ठेवून तुम्हाला खेळ करावा लागेल. आता पाहूया दुसरं षटक हाताळण्यासाठी जबाबदारीचा स्वीकार करतोय तो म्हणजेच मयूर. धावसंख्या झाली ती म्हणजेच 18 धावा. ज्या लक्ष्याचा पाठलाग ज्या अनुषंगाने करायचा आहे, ज्या पद्धतीने करायचं आहे त्या पद्धतीने केलं जाते असं म्हणण्यास हरकत नाहीये. तेजस 11 संघाला चांगली फलंदाजी आहे. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर मयूर. पंचांच्या उजवीकडून मयूर गोलंदाजी मार्कवर येतोय. स्ट्राईकवर बॅट्समन असेल जयेश. खूपच चांगल्या पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. हलकासा बाहेर वळणारा चेंडू होता आणि तिकडे मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. धावसंख्या 1 पुढे सरकून 19 या आकड्यात जाऊन पोहोचते. खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट पाहायला मिळते. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार हे तंत्र अवलंबलंय ते म्हणजे तेजस 11 संघाच्या फलंदाजाने. धावसंख्या 19 झाले. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणी लेट कट करण्याचा प्रयत्न झाला होता. एक लाऊड आत्मविश्वासाची अपील आहे, पण मात्र त्याला अनुषंगाने निर्णय येणार नाही. तर पंचांनी निरीक्षण करून जर व्यवस्थित पाहिलं असेल तसंच निर्णय येणार मित्रांनो. कारण अपील करणं तुमचा अधिकार आहे, पण तुम्ही त्याच अधिकाराचा जास्त गैरवापर करू नये. कारण पंच देखील तितकेच अनुभवी आहेत. या खेळात जवळपास 15 ते 20 वर्ष बॉक्स क्रिकेट खेळलेले आहेत. तर अचूक निर्णय आपल्यापर्यंत प्रणित सर येणार आहे, कारण तो एक स्वाभाविक आहे अपील करणं. पण आता 2 पंच मात्र खूप चांगल्या पद्धतीने अवलोकन करतायत आणि अशा पद्धतीने शेवटच्या क्षणी बाद ठरवत आहेत. थँक्यू. या क्रिकेटला ग्लॅमर आलाय, टेनिस क्रिकेटला ग्लॅमर आलाय, बॉक्स क्रिकेटला ग्लॅमर. आणि आता पाहिलं की निर्णय हा डाऊटफुल होता आणि त्यानंतर मात्र स्वतःच्या विरोधात निर्णय गेल्यानंतर की फलंदाजाने तो एक चांगल्या पद्धतीने खेळाडू वृत्तीने स्वीकारलाय. हे खूप महत्वाचं आणि हे यश आहे टेनिस क्रिकेटचं म्हणा, बॉक्स क्रिकेटचं म्हणा. धावसंख्या आता झाली ती म्हणजेच 19 धावा. आता कुठेतरी ब्रेक लावला गेलाय, ब्रेक थ्रू दिला गेलाय तेजस 11 संघाला. धावसंख्या 19 झाले. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय तो म्हणजे साईस सेंट्रल पार्क हा संघ. विघ्नेश रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय खूप चांगल्या पद्धतीने. अक्षरशः मैदानाला गुदगुल्या घालत हा चेंडू निघून जातोय. स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 पुढे सरकून 20 या आकड्यात पोहोचते. 20 धावा झालेल्या आहेत.
खूप अजूनही खूप मोठा धावांचा पल्ला पार करायचा आणि धावांचा पल्ला पार करण्यासाठी चौकार आणि षटकारांची शिडी वापरावी लागेल. बॉक्स क्रिकेटचा विचार केला षटकार क्वचित येतात, पण चौकार तुम्ही लगावू शकता, चौकार तुम्ही स्वतःच्या संघासाठी बनवू शकता. इम्प्रोव्हाइज करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमच्याकडे क्षेत्र कमी आहे आणि कमी क्षेत्र असताना तुम्हाला क्विक रिफ्लेक्स खूप महत्त्वाचं आहे. काही क्षणातच म्हणजे सेकंदाच्या 10व्या भागात किंवा दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला विचार करायचा आणि तुम्हाला कुठल्या दिशेने खेळायचं आहे हे सर्व गणित बांधून तुम्हाला क्रिकेटचा हा खेळ खेळायचा आहे. आणि तरी देखील खूप चांगल्या पद्धतीचे क्रिकेटपटू, बॉक्स ट्रेनिंग क्रिकेटपटू आपल्याला खूप पाहायला मिळाले आहेत, ज्यांनी अक्षरशः हे बॉक्स क्रिकेट गाजवलंय. धावसंख्या झाले 1 गडी बाद 20 धावा. तेजस 11 जयेश खेळतोय 12 धावांवर आणि विघ्नेश खेळतोय 1 धावांवर. स्टेप आउट झाले, खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह जातोय, चेंडू वाईड ऑफ लॉंग ऑफला अडवला जाईल. खूप चांगली फेकी, चांगलं गॅदर, 1 धाव मिळेल. धावसंख्या झाली 21 धावा. या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर 1 धाव आली, त्यानंतर विकेट, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर 1 धाव. म्हणजेच काय इकॉनॉमिकल षटक हाताळतोय गोलंदाज मयूर आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा राईट आर्म अराउंड विकेट. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, टॅप करण्याचा प्रयत्न झालाय. स्क्वेअर लेगला चेंडू अडवेल, तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 22 धावा. 22 रन्स. चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा चेंडू असलेला दुसऱ्या षटकाचा. धावसंख्या झाले 22. अजूनही मोठा पल्ला पार करायचा आहे. चौकार षटकाराच्या माध्यमातून डील करावं लागेल तेजस 11 संघाला. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, स्ट्रेट डाऊन द विकेट. 4 धावांचा चौकार होतोय. शेवट मात्र दुसऱ्या षटकाचा गोड करतो. धावसंख्या झाले 26. धन्यवाद डीजे. इथे मात्र मनीष सर बघितलं तर अतिशय इकॉनॉमिकल षटक हाताळत होता. 5 चेंडू अतिशय सुंदर टाकले होते, परंतु शेवटच्या चेंडूवर थोडंसं इम्प्रोव्हाइज केलं, ते म्हणजे जयेश घरत याने सरळ रेषेत एक चौकार ठोकून घेतला. इम्प्रोव्हायझेशन खूप कंपल्सरी आहे या छोट्या मैदानामध्ये, कारण तुमच्याकडे तितकासा वेळ नसतो आणि वेळेचा पुरेपूर वापर मिळेल त्या ऑपॉर्च्युनिटीचा पुरेपूर वापर करावा लागतोय आणि तो ऑपॉर्च्युनिटीचा वापर केला जातोय आणि या शेवटच्या चेंडूवर आपल्या संघासाठी चौकार प्राप्त केले जाते. धावसंख्या झाली ते 26 धावा. आपण कंपॅरिझन पाहिलं तर पहिल्या डावामध्ये देखील 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा होता, पण गडीबाद झाला नव्हता. एक जमेची बाजू होती साई सेंट्रल पार्क या संघाची, पण तेजस 11 संघाचा एक गडीबाद झालाय. यस, नक्कीच मनीष सर. जर बघितलं आपण थोडंसं कंपॅरिझन केलं तर इथे मात्र धावा सेम आहेत, परंतु गडीबाद इथे एक झालाय, तो म्हणजे तेजस 11 संघाचा. नवीन गोलंदाज मला वाटते रत्नेश येतोय. यस सर, सामन्याकडे वळतोय. रत्नेश येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर आहे विघ्नेश, नॉन स्ट्राईकला आहे जयेश. पहिला चेंडू इथे मात्र अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण अजय मार्फत पाहायला मिळत आहे. यास नक्कीच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो, कारण अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. जवळजवळ आपल्या संघासाठी 3 धावा वाचवण्याचं काम केलं जात आहे. पुन्हा एकदा रत्नेश सज्ज होत आहे. अवांतर चेंडू, पंच रोहन यांचा इशारा येतोय. जिंकण्यासाठी 66 धावांचं आव्हान आहे. ते मात्र अतिशय सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑन रिजन मध्ये वेगाने 4 धावा. याच डीजे यस, धन्यवाद डीजे. प्लीज वेळ वाया घालू नका मित्रांनो. चला प्लीज आपला सामना कंप्लीट करायचा आहे. येस येस, डेफिनेटली प्रणितजी, कारण पावसात सावटला तर आपल्याला पुन्हा एकदा 15-20 मिनिटाचा वाट पाहावी लागेल, अवकाश घ्यावा लागेल. तर प्लीज हा डाव कंप्लीट करा. थोडंसं आम्हाला कोऑपरेट करा.
वेळ वाया गेला नाही पाहिजे, प्लीज विनंती करतोय. सामना सुरू ठेवा मित्रांनो. इथे मात्र पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका, 4 धावा. वेलकम डीजे. धन्यवाद डीजे. इथे मात्र या 4 धावांनी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 36 धावा. जयेश याची जर मनीसर वैयक्तिक खेळी बघितली तर 10 चेंडू आणि तब्बल 25 धावा आपल्या संघासाठी केलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर फलंदाजी. आणि या 25 धावांमध्ये बघितलं तर 5 चौकार ठोकलेले आहेत. प्रणितजी, खूप सारे तुम्ही टुर्नामेंट्स कव्हर केल्या असतील, या सर्क्युलर बॉक्सच्या टुर्नामेंट कव्हर केल्या असतील, तर अशी लक्षात राहणारी कुठली हॅट्रिक आहे का तुम्ही कुठल्या खेळाडूंनी नोंदवली तुमच्या समोर? यस, नक्कीच. गेल्या वर्षीची मॅच होती MBBPL जी या वर्षी तुम्ही कव्हर केली होती, त्यामध्ये साहिल पाटील तुम्हाला माहित असेल 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता होती आणि 3 चेंडू आणि 3 चौकार ठोकले होते, परंतु शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकू शकले नव्हते. मला अजूनही ती मॅच आठवते. जवळजवळ तो सामना जिंकला होता आणि 4 चेंडू 16 धावा असताना 3 चौकार ठोकणं ही एक मोठी गोष्ट आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चूक होते. याचा 4 धावा. पंचांचा इशारा येतोय, प्लीज बाहेरून कमेंट्स करू नका मित्रांनो. यस डीजे. धन्यवाद डीजे. इथे मात्र हॅट्रिक होते चौकाराची. 3 चेंडू आणि 3 चौकार ठोकले जात आहेत, ते म्हणजे जयेश मार्फत. अतिशय घणाघाती फलंदाजी. इथे मात्र 6 धावा, षटकार. यस, वेलकम डीजे. यस, धन्यवाद डीजे. इथे मात्र 46 धावा झालेल्या आहेत. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील आणि सामना आता येऊन ठेपलेला आहे, तो म्हणजे 19 चेंडू आणि 20 धावा. जवळजवळ समीकरण पूर्ण बदललेली आहेत या षटकामध्ये. 19 चेंडू आणि 20 धावा असा सामना आलेला आहे या षटकाच्या अखेरीस. इथे मात्र अतिशय सुंदर फटका. शेवटच्या चेंडूवर 1 धाव मिळते. षटक संपतंय. या दरम्यान मला वाटतंय 3 धावा झाले तर 47 धावा. 18 चेंडू 19 धावा. अठरा चेंडू 19 धावा. काय वाटतंय मनीष सर, एखादा कायापलट होऊ शकतोय का? एखादे इंटरेस्टिंग मूव्ज आपल्याला पाहायला मिळू शकत आहेत का? कारण पहिल्या 3 षटकामध्ये संपूर्ण वर्चस्व राहिलंय, ते म्हणजे जयेश घरत. याचं मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली होती आणि या सामन्यामध्ये देखील जर आपण बघितलं 13 चेंडू मध्ये 36 धावांवर नाबाद खेळतोय, तर 18 चेंडू 19 धावा. या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर मी म्हणेन माइंडसेट चेंज करायला हवा. आता तुम्हाला जर धावा आणि चेंडूमध्ये फरक नाही तर मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाने आपला माइंडसेट चेंज करून आपण समोरील खेळाडूंवर कसं हवी होऊ याच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे. नवीन गोलंदाज येतोय मयूर पंचांच्या उजवीकडून. हॉफवली होता. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केले जाते. थोडंसं फंबल पाहायला मिळते. अक्षरशः बॉडी लँग्वेज थोडीशी निगेटिव्ह झाली असं कुठेतरी जाणवते साई सेंटर पार्क या संघाची. आणि पॉझिटिव्हिटी आणावी लागेल, कॉन्फिडन्स लेवल हाय करावी लागेल या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर, कारण एक प्रतिष्ठा आहे. षडापलाईन चेंडू होता, पडल्यानंतर हलकासा उसळतोय, हलकासा आत वळतोय. खूप चांगल्या पद्धतीने व्हेरिएशन करतोय गोलंदाज मयूर. गेल्या षटकाचा विचार केला तर एका षटकामध्ये 21 धावा कुठून काढल्यात फलंदाज जयेशने. जबरदस्त फलंदाजी. पुन्हा एकदा व्हेरिएशन. थोडासा स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर हलकासा लेग ब्रेक होतोय. यष्टीरक्षक मात्र कुठलीच चुकी करत नाही. आणि मी म्हणतोय ना, ही कमबॅक करण्याची संधी आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. आतापर्यंत मयूरने चांगली गोलंदाजी हाताळली. 3 चेंडू त्याने फेकलेत या षटकातल्याने. आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केला. हा मोमेंटम कंटिन्यू केला पाहिजे. हे सातत्य टिकून राहिलं पाहिजे. धावसंख्या झाले 48. षटकाला चेंडू होता, ऑफ ब्रेक होतोय, चेंडू मळतोय तो म्हणजेच वाईड ऑफ लॉंग ऑनला 1 धाव मिळेल. आणि या षटकाचा विचार केला प्रणितजी तर मला असं वाटतंय कुठेतरी पुन्हा एकदा फाईट देण्याचा प्रयत्न करतोय, पलटवार करण्याचा प्रयत्न करतोय साई सेंटर पार्क हा संघ. धावसंख्या झाला 49. 1 गडी बाद. स्ट्राईकवर बॅट्समन असेल जयेश. ओ हो, यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने चेंडू. धावचीची संधी आहे आणि संधीचं सोनं. विकेट डाऊन. विकेट नंबर 2. दुसरा गडी बाद झालाय. आणि मी म्हणालो होतो ना, एक षटक तुम्हाला सामन्यामध्ये पुन्हा एकदा परत आणेल. थँक्यू डीजे.
कारण एका षटकाची गरज होती, ज्या षटकाची गोल हाताळणी केली मयूरने. कारण या एकंदरीत षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 2 आणि चेंडू फेकून झालेत 5. आता पुन्हा एकदा सामना दोलायमान अवस्थेत आला, भाकीत वर्तवू शकत नाही की सामना कोण जिंकेल. या अगोदर सामन्याचा विचार केला या षटकाच्या अगोदर तर वाटलं होतं की विवेक 11 हा संघ जिंकेल, पण आता मात्र सांगणं थोडंसं कठीण जाते. येस, नक्कीच मनीष सर, जर बघायला गेलं तर मागचं षटक, ज्या षटकामध्ये 21 धावा कुठून काढल्या होत्या, त्यामुळे थोडासा सामना हा झुकला होता. परंतु इथे मात्र चांगला कमबॅक म्हणेन, कारण फक्त आणि फक्त 2 धावा या षटकामध्ये आल्या आहेत आणि महत्वाचा गडी विघ्नेश बाद झाला आहे. तर आता मात्र दोन्ही संघांसाठी सामना ओपन आहे. जो कोणी चांगला परफॉर्मन्स करेल तो नक्कीच या सामन्यामध्ये विजयी ठरेल. स्लाइटली जमेची बाजू पाहायची झाली तर मला असं वाटते की तेजस 11 संघाची आहे, कारण जयेश हा नाबाद 37 धावांवर खेळतोय. शेवटचा चेंडू असेल 4थ्या षटकाचा, धावसंख्या झाली 2 गडी बाद 49. स्वीप करण्याचा प्रयत्न झालाय, चेंडू गॅप दोन्ही गोजाचं चांगलं क्षेत्ररक्षण, पूर्ण शरीर अक्षरशः शरीराचा पूर्णपणे वापर करून जाते, पायाचा हाताचा सर्वस्व वापरलं जाते. कारण त्यांना माहिती आहे की आपण एवढं लांबून आलोय आणि या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावा लागेल. 4 षटकांचा खेळ झाला, धावसंख्या झाली 2 गडी बाद 50 धावा आणि जिंकण्यासाठी 2 षटकामध्ये गरज असेल ती म्हणजे 16 धावांची. 12 चेंडू 16 धावांची गरज. सामना रफ अँड टफ होईल, शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल असं कुठेतरी मला वाटते. तुम्हाला काय वाटते प्रणित सर? येस, नक्कीच बघायला गेलं तर ज्या पद्धतीने साई सेंट्रल पार्क संघाने आपलं कमबॅक केलेलं आहे त्या पद्धतीने नक्कीच हा सामना एवढ्या इझिली तर ते सोडणार नाही आहेत, हे तर या गोष्टीवरनं स्पष्ट होत आहे. 12 चेंडू 16 धावा. आपण जर स्टॅट्स बघितले JTC लाईव्ह मार्फत तर 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. याच पंचांचा ऑफिशियल इशारा येतोय. 5वं षटक हे बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. कारण अतिशय सुंदर निर्णय मी म्हणेन मनीष सर, कारण बघायला गेलं तर जयेशला अनुभव आहे. जयेश 4 षटकं मैदानात उभा आहे, त्यामुळे जयेश असताना पॉवर प्ले घेणं हे नक्कीच एक जमेची बाजू म्हणेन. जर स्टॅट्स आपण बघितले तर जयेश खेळतोय 16 चेंडूमध्ये नाबाद 38 धावांवर. त्यानंतर विकास आताच फलंदाजीसाठी आलेला आहे, कारण विघ्नेश धावबादच्या रूपाने बाद झाला होता. त्याची जागा भरून काढण्यासाठी विकास हा नवीन फलंदाज आलाय. चला प्लीज विनंती करतोय सामन्याला सुरुवात करा, कारण हा सामना आपल्याला लवकरात लवकर संपवायचा आहे. या सामन्यानंतर नक्कीच पुढील 4 संघ असतील ते म्हणजे मुंबई उपनगर परिसरातील संघ आपल्या भेटीसाठी येणार आहेत. ते म्हणजे JSM 6161, त्यानंतर रॉयल चेंबूर, त्यानंतरचा संघ असेल तो म्हणजे ओमकार आणि शेवटचा संघ असेल तो म्हणजे सत्तविनायक. असे हे 4 संघ आपल्या भेटीसाठी येणार आहेत. त्यामुळे प्लीज विनंती करतोय लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाजी मार्कवर अजय येतोय, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. प्लीज रिक्वेस्ट टू यू, घाई करा मित्रांनो, कारण खूप वेळ जातोय. हा तिसरा सामना चालू आहे. आपण 4 वाजता स्टार्ट केलाय आणि अजूनपर्यंत 7 वाजून गेलेत. तर या गोष्टींचा विचार केला तर एका सामन्याला कमीत कमी 1 तास 5 मिनिटं ते 1 तास 10 मिनिटं लागली पाहिजे, पण या सामन्याला उशीर होते. यस, नक्कीच बघायला गेलं थोडंसं वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे, कारण कोरोनाचं संकट असल्यामुळे थोड्याशा रिस्ट्रिक्शन्स आहेत आपल्याकडे, वेळेचं बंधन आहे. तसेच पोलीस बांधवांना देखील आपल्याला सहकार्य करायचं आहे. त्यामुळे प्लीज विनंती करतोय. आणि त्यामध्ये अजून एक अस्मानी संकट म्हणजे वरुण राजा आपल्यावर बरसतोय, त्यामुळे हा सामना आपल्याला लवकरात लवकर संपवायचा. अजय टू जयेश, 2 मॅन ऑफ द मॅच घेतलेले खेळाडू एकमेकांसमोर पुन्हा एकदा उभे झालेत. 12 चेंडू 16 धावा. ते मात्र अतिशय सुंदर फटका. जयेश इज ऑन फायर. यस, वेलकम डीजे. जब जब शमशीरे ताने है माए भवानी. पहिल्या चेंडूवर चौकार वसूल करतोय जयेश. जयेश याची वैयक्तिक खेळी बघितलं 42 धावा नाबाद करून आपल्या संघासाठी अजून योगदान देताना दिसतोय. आता मात्र 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. धावा झाले त्या म्हणजे 54. 54 लॉस फॉर 1 विकेट. मान्यवर कक्षात लक्ष दिलं तर भरतजी पाटील साहेब पहिल्या सामन्यापासून अतिशय वेळात वेळ देऊन आपल्या सामन्यांसाठी उपलब्ध आहेत. त्यांचं देखील मी खूप खूप आभार मानेन. अतिशय जवळून सामन्याचा आनंद घेतायत. पुन्हा एकदा मैदानात वळतो अजय टू जयेश. पुन्हा एकदा एक बॅटल. आता मात्र चेंडूचा थोडासा वेग काढून घेतला होता. स्लोअर रन पद्धतीचा चेंडू
नो चेंडू, पुन्हा एकदा ती चूक होते आहे. मला वाटतंय यतिराज देवरुखे सरांनी इथे नो चेंडू घोषित केलेला आहे. वारंवार ती चूक अजय सारख्या एका धूर्त गोलंदाजा मार्फत होते. कुठेतरी ही चूक शेवटच्या क्षणी नक्कीच थोडीशी भारी पडू शकते. आता मात्र 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 11 धावा. यस मनीष सर, काय वाटतंय एखादा चमत्कार घडू शकतोय का? कारण जयेश ज्या भन्नाट फॉर्म मध्ये आहे त्यानुसार तर हा सामना थोडासा एकतर्फी होताना दिसतोय, परंतु अशी गोलंदाजी करावी लागेल की जेणेकरून या सामन्यात पुन्हा एकदा रोमांचकता निर्माण होईल. चमत्कार हे वारंवार होत नसतात. एकदा संधी आली होती ती म्हणजेच साई सेंटर पार्क संघाकडे. तिसरं जे चौथं षटक होतं ते खूप महत्त्वपूर्ण ठरलं होतं आणि इकॉनॉमिकल ठरलं होतं, पण या 5व्या षटकाची परत सुरुवात ही गळचाळ झाली असं म्हणण्यास हरकत नाहीये. तर आता मात्र पुन्हा एकदा वर्चस्व गाजवलं जातं आणि प्लस म्हणजेच काय तर बॅटिंग पॉवर प्ले आहे तेजस 11 संघाचा. धावसंख्या 55 झालेली आहे आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 11 धावांची. येस नक्कीच आता मात्र 11 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. नक्कीच बघायचं आहे कशा पद्धतीने या येणाऱ्या 11 चेंडूंचा सामना करतोय तो म्हणजे तेजस 11 संघ. नक्कीच थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. हे 11 चेंडू नक्कीच लागतील का त्या आधी सामना संपवण्यात यश मिळते. कारण क्रिकेट आहे, जर तर इथे चालत नसते. जे तुम्हाला करायचं असते ते त्याच मैदानात करून दाखवायचं असते. पुन्हा एकदा अजय टू जयेश. इथे मात्र पुन्हा एकदा ती चूक. अवांतर चेंडू एका नो चेंडू नंतर आता मात्र वाईट चेंडू हाताळला जातोय. 1 धाव मिळते. 11 चेंडू 10 धावांची आवश्यकता. इथे मात्र अतिशय सुंदर क्लासिक ड्राईव्ह पाहायला मिळाला. तेवढंच वेगवान क्षेत्ररक्षण, परंतु 1 धाव काही रोखू शकत नाही आहेत. या एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावा झालेत 57 धावा. आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत. धावा झालेत 57 57. आता मात्र प्रथमच स्ट्राईकवर येतोय तो म्हणजे विकास. 10 चेंडू 9 धावांची आवश्यकता. प्रथमच स्ट्राईक घेईल विकास. सामना करेल अजय याचा. अजय टू विकास. धावसंख्या झाले 57 धावा. पहिला चेंडू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. इथे मात्र यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू सीमारेषा पार. चौकार. यस डीजे. धन्यवाद डीजे. इथे मात्र अजून 4 धावा अतिरिक्त येत आहेत. 61 धावा झालेल्या आहेत. फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा ती चूक. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. वारंवार ती चूक होते अजय मार्फत. 1+1 मला वाटते 2 धावा या अजून बोनसच्या रूपाने मिळत आहेत. धावा झाले तर 63 धावा. जयेश 43 धावांवर नाबाद खेळतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय कारण पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करावा लागतोय. ते मात्र अजून एक सुंदर फटका कट करतोय. 1 धाव मिळवतोय. धावा झाले तर 64 धावा आणि 66 धावांचं मोठं आव्हान असतानाही आपल्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव येऊन दिलेला नाही आहे. जयेश घरत याने. विकास स्ट्राईकवर आहे. फक्त 2 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 2 धावा. 8 चेंडू 2 धावा. ते मात्र टॅप करतोय. यस 1 धाव मिळते. स्कोर्स लेवल धावसंख्या समान झाले. धावा झाले तर 65 धावा. 5व्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि जवळजवळ मनीष सर बघायला गेलं तर 5 षटकांमध्ये हे अशक्यप्राय दिसणारं आव्हान जयेश घरत याच्या फलंदाजीमुळे नक्कीच शक्य झालंय. कारण जयेश याची वैयक्तिक धावसंख्या बघितली तर 44 धावांवर नाबाद आहे. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि इथे मात्र
धावा पूर्ण होत आहेत. संघ विजयी ठरतोय तो म्हणजे तेजस 11 संघ. अभिनंदन. सेमीफायनल मध्ये इथे पोहोचलाय तो म्हणजे तेजस 11 चा संघ. वेल प्लेड, वेल डन. आणि इथे मात्र साई सेंट्रल पार्क संघाचं खूप खूप मी आभार मानेन की या स्पर्धेमध्ये आपण आपली उपस्थिती दर्शवली. पुढील सर्व सामन्यांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तसेच खूप खूप अभिनंदन तेजस 11. आणि नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच गेसेस करायची गरज नाही आहे. लगेच मी विनंती करतोय जयेश यांनी स्टेजवर यायचं आहे. 20 चेंडू 44 धावा, त्यामध्ये 1 षटकार आणि 7 चौकार. जयेश घरत मॅन ऑफ द मॅच, मॅच नंबर 3. जसं मी भरतजी पाटील साहेबांना विनंती करतोय की मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आपण मंचावर यायचं आहे. तसेच जयेश घरत यांना विनंती करतोय. वेल प्लेड जयेश. या सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या जयेश साठी. 20 चेंडू नाबाद 44 धावा, त्यामध्ये 1 षटकार आणि 7 चौकार. अथर्व स्पोर्ट्स